कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. गंमत बघा, अजित पवार गटानं लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडे मागणी केलेली आहे की शरद पवार गटाच्या खासदारांची खासदारकी रद्द व्हावी. त्यामध्ये कोण कोण आहेत? त्यामध्ये अर्थातच श्रीनिवास पाटील आहेत, फैसल महम्मद आहेत, वंदना चव्हाण आहेत, फौजिया खान आहेत. तर यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी केलेली आहे. आता हे म्हटलं तर स्वाभाविक आहे, कारण दोनही गट एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यामुळे बाकीच्या आमदारांना खासदारांना अपात्र ठरवा अशी मागणी होणं अगदी स्वाभाविक आहे. बरं, हे करताना शरद पवार गटाचे बाकीचे काही खासदार आहेत त्या खासदारांची नावं मात्र त्या यादीतून वगळलेली आहेत. याच्यामध्ये कोण आहेत? एक आहेत शरद पवार, दुसरे आहेत सुप्रिया सुळे. आता शरद पवारांचं नाव वगळणं स्वाभाविक आहे, सुप्रिया सुळेंचं नाव वगळणं स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की मुळात शरद पवारांना विरोध करणं, शरद पवारांची खासदारकी रद्द करा असं म्हणणं हे अडचणीचं आहे. आणि उद्या खरंच शरद पवारांची खासदारकी रद्द झाली तर त्याचा तोटा होणार नाही शरद पवारांना, उलटपक्षी फायदा होऊ शकतो. कारण शरद पवार की ज्या शरद पवारांमुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलेले आहात त्याच शरद पवारांचं तुम्ही पद रद्द केलं, खासदारकी रद्द केली. याचा मेसेज काय जाईल याची कल्पना अजित पवारांना, अजित पवारांच्या गटाला आहे. ते सुप्रिया सुळे यांच्याबद्दलसुद्धा आहे. आपल्याला माहीत आहे की राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आणि त्याच्यानंतर काय प्रकारचं नाट्य झालं. शेवटी पुन्हा न्यायालयानं हस्तक्षेप केला आणि ती खासदारकी त्यांना परत द्यावी लागली. पण राहुल गांधींचं निवासस्थान त्यांनी सोडणं, खासदारकी जाणं, या सगळ्याचा फायदा राहुल गांधींना कसा झाला हे आपण बघितलं आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना त्या सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो आणि ते आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतं असं अजित पवारांना वाटणं हे अगदीच पॉलिटिकली करेक्ट आहे. मुद्दा वेगळा आहे. याच्यामध्ये आणखी एक नाव आहे की ज्यांचं नाव या यादीतनं वगळलेलं आहे त्यांची खासदारकी रद्द करावी असं मात्र म्हटलेलं नाही आहे. ते आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. आता अमोल कोल्हेंविषयी एवढं अजित पवारांना प्रेम का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, असं वाटेपर्यंत अजित पवारांना अमोल कोल्हे जाऊन भेटले, मंत्रालयात भेटले. जाहीर भेट होती, त्यात काही फार बंद रूममध्ये, बंद खोलीमध्ये भेटले वगैरे असं नाही. त्यामुळे जाहीर भेट होती हे सगळं मान्य आहे. पण तरीही अजित पवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आणि नक्की काय झालं आहे, काय चाललं आहे असा प्रश्न अनेकांना पडला. खरं म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली, अजित पवारांच्या सोबत बहुसंख्य आमदार खासदार गेले. या प्रकारचा प्रयोग यापूर्वी पण खरं म्हणजे झाला होता. पहाटे जेव्हा शपथविधी झाला आणि अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून पहाटे शपथ घेतली. पहाटे म्हटलेलं अजित पवारांना आवडत नाही, ती सकाळी खरं म्हणजे, पण सकाळी शपथ झाली आणि त्याच्यानंतर अजित पवार गेले. तेव्हा अजित पवारांच्या सोबत जेवढे सगळे आमदार होते ते हळूहळू सगळेच परतले आणि शेवटी अजित पवार स्वतःसुद्धा परतले. तेव्हा अजित पवारांच्या सोबत फारसं कोणी राहिलं नाही, किंवा कोणीच राहिलं नाही. अजित पवारांना स्वतःलाच परत यावं लागलं. आता मात्र चित्र वेगळं होतं आणि अद्यापही वेगळं चित्र आहे की अजित पवारांच्या सोबत लोक मोठ्या संख्येने गेले आणि उलटपक्षी शरद पवारांच्या सोबत तसे फार कमी लोक राहिले असं सगळं होतं. अशा या कालखंडामध्ये जे काही लोक शरद पवारांच्या सोबत राहिले त्यामध्ये फार कमी लोक होते. स्वतः सुप्रिया सुळे तर होत्याच, आहेतच, जयंत पाटील आहेत, श्रीनिवास पाटील आहेत, वंदना चव्हाण, फौजिया खान, जितेंद्र आव्हाड ही मंडळी आहेत. तर ही सगळी मंडळी जी आहेत ती मात्र शरद पवारांच्या सोबत राहिली. आणि या सगळ्या लोकांमध्ये अर्थातच एक महत्त्वाचं नाव होतं, ते होतं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं. सुरुवातीला अमोल कोल्हे अजित पवार गटात जात आहेत असं वाटेपर्यंत अजित पवार गटाला सोडून अमोल कोल्हे शरद पवारांच्याकडे आले. आणि फक्त आले नाहीत तर आता शरद पवार गटाचे हे स्टार कॅम्पेनर ठरतील, स्टार प्रचारक ठरतील. कारण एकूणच डॉक्टर अमोल कोल्हेंचं व्यक्तिमत्व आपल्याला माहीत आहे. अभिनेते असणारे अमोल कोल्हे, MBBS डॉक्टर असणारे डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांचं भाषांवर असणारं प्रभुत्व, उत्तम मराठी, उत्तम हिंदी, उत्तम इंग्रजी, खऱ्या अर्थानं नट आणि अभिनेते आहेत. तेही ऐतिहासिक भूमिका करणारे नट आहेत. त्यामुळे अगदी पल्लेदार संवाद, अशा सगळ्या प्रकारचं एकूण प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व आहे. प्रभावी संवाद फेक आहे. संसदेमध्ये सुद्धा त्यांची जी भाषणं ती भाषणं बऱ्यापैकी व्हायरल होत असतात आणि ती भाषणं बऱ्यापैकी व्हायरल व्हावीत असा प्रयत्न स्वतः अमोल कोल्हेंचा असतो. ते स्वतःही ते बऱ्यापैकी ते रील्स लोकांपर्यंत पोचवत असतात आणि त्यामध्ये अनेकदा ते भूमिका घेतात. प्रामुख्यानं शरद पवार आणि अजित पवार हे जेव्हा वेगळे गट झाले त्यानंतरसुद्धा त्यांनी ज्या प्रकारची भूमिका ठिकठिकाणी घेतली आणि त्यानंतर आता शरद पवार गटासोबत डॉक्टर अमोल कोल्हे असणार असं बऱ्यापैकी वाटलं. पण त्याच्यानंतर मात्र चित्र थोडंसं बदलत गेलं. एक म्हणजे अमोल कोल्हेंचं काहीतरी वेगळं चाललं आहे अशी खरं म्हणजे चर्चा दबक्या आवाजामध्ये बरीच होती.
म्हटलं तर हे गॉसिप आहे, पण राजकारणामध्ये गॉसिप असतं. याच प्रकारे घडेल असं नाही, घडावं असं नाही, पण काय काय चर्चा दबक्या आवाजात आहेत त्याही बोलल्या पाहिजेत. कुजबूज नावाची गोष्टसुद्धा एकूणच राजकीय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची असते. याचा अर्थ तसंच घडतं आहे, तसंच घडेल असं माझा दावा नाही आहे. पण गंमत बघा, म्हणजे त्या शिबिराला मी पण गेलो होतो, पण शिर्डीमध्ये सगळ्यात अतिशय मोठ्या प्रकारचं असं महामंथन शिबिर झालं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या केडरचं खूप महत्त्वाचं शिबिर होतं. हजारो लोक होते आणि आम्ही काही मंडळी होतो की ज्यांच्याकडून त्यांनी एकूण संविधान किंवा राजकीय प्रक्रिया, आयडिया ऑफ इंडिया वगैरे बऱ्याच गोष्टी या सगळ्या लोकांनी समजून घेतल्या. हजारो कार्यकर्ते आलेले होते आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये किंवा एका अर्थानं देशभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवणारी जी प्रमुख मंडळी आहेत, कोर टीम आहे, ती सगळी टीम तिथे हजर होती. 2 दिवसांचं शिबिर झालं. त्यामध्ये स्वतः शरद पवार होते, फुटीपूर्वीची गोष्ट आहे, अजित पवार होते, बाकी सगळे लोक होते. पण त्या शिबिराकडे डॉक्टर अमोल कोल्हेंनी मात्र पाठ फिरवली. अमोल कोल्हे आले नाहीत. त्यामुळे चर्चा सुरू झाली की डॉक्टर अमोल कोल्हेंचं काहीतरी वेगळं सुरू आहे. अमोल कोल्हे कदाचित भाजपसोबत जातील. त्यानंतर पक्षच फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. भाजपसोबत, भाजपमध्ये नव्हे पण भाजपसोबत अजित पवार आणि अजित पवारांचा गट गेला. अजित पवारांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची. अजिबातच अपेक्षा नव्हती असे लोक म्हणजे दिलीप वळसे पाटलांसारखे, शरद पवारांचे निष्ठावंत, ते सुद्धा अजित पवारांच्या सोबत गेले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ आणि बाकी अनेकांचा उल्लेख करता येणं शक्य आहे. मुद्दा असा की या सगळ्या कालावधीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवारांच्या सोबत राहिले. पण अलीकडच्या कालावधीमध्ये मात्र शरद पवारांच्या सोबत अमोल कोल्हे फारसे कुठे दिसले नाहीत. शरद पवारांच्या ज्या सभा झाल्या, शरद पवार जे दौरे करतायत, तिथेही डॉक्टर अमोल कोल्हे कुठेच नव्हते. आणि आता बातमी अशी येते की अजित पवार गटाकडून अमोल कोल्हेंना थेटपणे प्रस्ताव दिला गेलेला आहे. आमचा लोकमतचा करस्पॉन्डंट आणि लोकमतचे जिल्हा विभागाचे उपसंपादक असणारे दुर्गेश मोरे यांनी मला काही इनपुट्स दिले. त्यांना मी विचारत होतो की काय नक्की दुर्गेश चाललेलं आहे. ते मला असं म्हटलं की मुळामध्ये इंद्रायणी मेडिसिटी आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन हे डॉक्टर अमोल कोल्हेंचे काही अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. मुळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघाचे खासदार आहेत आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार की ज्या शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारखा तगडा, दिग्गज, मुरब्बी शिवसैनिक हे खासदार होते. त्यांना पराभूत करून डॉक्टर अमोल कोल्हे तिथे खासदार झाले. त्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण तिथली वोट बँक ही महत्त्वाची होतीच. त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा करिश्मा, त्यांचं अभिनेता म्हणून असणारं काम वगैरे वगैरे तेही अतिशय महत्त्वाचं होतं. आणि शिवाय अमोल कोल्हेंची जात, अशी अनेक सगळी समीकरणं त्यामध्ये एकत्र आली. अमोल कोल्हे खासदार झाले. अमोल कोल्हे शिरूरचे खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर अशी पण एक चर्चा होती की बऱ्यापैकी अमोल कोल्हेंचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे अमोल कोल्हे आता निवडून येतील का वगैरे वगैरे चर्चा सुरू झाली. पण तरीसुद्धा साधारणपणे जो एक अंदाज बांधला जातो आहे की आजही तिथे डॉक्टर अमोल कोल्ह्यांचं पारडं जड आहे. अमोल कोल्हेंनाच बऱ्यापैकी पसंती आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट यांनासुद्धा असं वाटतं आहे की अमोल कोल्हे आपल्यासोबत असतील तर आपण ती जागा शिरूरची जिंकू शकतो. आणि आता गंमत अशी आहे की भाजपला आत्ता भाजपचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा जो आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये 48 ज्या जागा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या बहुसंख्य जागा आपण मिळवल्याच पाहिजेत आणि या अनुषंगानं सगळी व्यूहरचना आखली गेलेली आहे. एकनाथ शिंदे गटाला सुद्धा ते सांगितलं गेलेलं आहे. आणि अजित पवारांना सोबत घेताना तर महाराष्ट्रामध्ये काय संदेश जायचा तो जाऊ द्या, भाजपच्या केडरमध्ये काय व्हायचं ते होऊ द्या, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचा उपयोग करून घेत, अजित पवारांच्या गटाचा उपयोग करून घेत, राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँकेचा उपयोग करून घेत आपल्याला जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत, हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. आणि म्हणून अजित पवार जरा रुसले, रागावले, त्यांना लगेच पालकमंत्रीपद पुण्याचं देऊन टाकलं. चंद्रकांत पाटलांसारखा दिग्गज नेता की जे पालकमंत्री होते पुण्याचे, त्यांना सोलापूर, अमरावती वगैरे दिलं. पण अजित पवारांना हवं ते घ्या, पण आम्हाला लोकसभेमध्ये विजय पाहिजे, लोकसभेमध्ये आम्हाला जागा जिंकल्या पाहिजेत. ते करायचं असेल तर मग लोकसभा जिंकायची असेल तर शिरूरमध्ये कोण जिंकणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अमोल कोल्हे जिंकू शकतात, अमोल कोल्हेंचं वलय आजही आहे. असं असेल तर मग अमोल कोल्हेंनी यावं आपल्यासोबत. एक माहिती अशी आहे, अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेटपणे प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही शिरूरची लोकसभा जी आहे ती शिरूरची लोकसभा आमच्याकडून लढा. म्हणजे अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याला स्वाभाविकपणे पाठिंबा भाजपचा असेल आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा सुद्धा असेल. त्यामुळे तशा अर्थाने विरोधामध्ये कोण? विरोधामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट. आता मुद्दा असा आहे की अमोल कोल्हेंना हा विचार करावा लागेल की खरोखर शिरूरच्या अनुषंगाने विचार करता, कारण शेवटी डॉक्टर अमोल कोल्हे हे अत्यंत
पॉलिटिकली करेक्ट असे नेते आहेत. त्यांना माहीत आहे की आपल्यासाठी काय सोयीचं आणि काय गैरसोयीचं आहे. पूर्वी मनसेमध्ये असणारे अमोल कोल्हे नंतर शिवसेनेमध्ये आले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली नव्हती. आता चौथा निर्णय कदाचित त्यांना घ्यावा लागणार आहे आणि तो घेताना काही समीकरणं पण आहेत, ती मुद्दाम महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितली पाहिजेत. ती समीकरणं जी आहेत ती अशी आहेत की शिरूर मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत, त्यामध्ये 6 आमदार आहेत. आणि हे 6 मतदारसंघ कुठले आहेत विधानसभेचे? भोसरी, दुसरा आहे शिरूर, तिसरा आहे हडपसर, चौथा खेड, 5वा जुन्नर आणि 6वा आंबेगाव. आता गंमत अशी आहे की या 6 पैकी हडपसर, खेड, जुन्नर, आंबेगाव हे 4ही विधानसभा मतदारसंघ हे अजित पवार गटाकडे आहेत. भोसरी जो आहे पिंपरी चिंचवडमधला, तिथे आमदार महेश लांडगे आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे फक्त शिरूर वगळलं की ज्या शिरूरमध्ये खुद्द शिरूरमध्ये अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे अशोक पवार वगळले तर बाकी सगळे आमदार हे अजित पवार गट किंवा उरलेला एक भाजप पण यांच्याकडे आहेत. त्यामुळे जवळपास सगळा मतदारसंघ हा जर आपला असेल तर इथे अमोल कोल्हेंना निवडून येणं अधिक शक्य आहे, असं कदाचित अमोल कोल्हेंनासुद्धा वाटू शकतं. आता गंमत अशी आहे, समजा डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गटाकडून उभे राहिले, त्यांचं वलय करिश्मा वगैरे सगळं आहे मान्य आहे, तर काय होईल? तर त्या केसमध्ये त्यांच्या विरोधामध्ये भाजपकडून, अजित पवार गटाकडून, शिंदे गटाकडून एकच उमेदवार असणार आहे, ते आहेत शिवाजीराव आढळराव पाटील. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा थोडा उशिरा अंदाज घेत पण शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे ते आत्ता शिंदे गटामध्ये आहेत, शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आहेत. जर ते शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये असतील तर स्वाभाविकपणे त्यातली गंमत अशी आहे की शिवाजीराव आढळराव विरुद्ध अमोल कोल्हे असा हा संघर्ष होईल. आणि हा संघर्ष असा होणार असेल तर मग तिथे मात्र अमोल कोल्हेंना थोडासा फटका बसू शकतो, कारण शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पारडंसुद्धा जड आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे इतकी वर्ष खासदार होते, शिवाय त्यांचं आपलं एक वलय आहे, त्यांची आपली वोट बँक आहे आणि त्या वोट बँकेसोबत हे सगळे पक्ष एकवटले तर कदाचित अमोल कोल्हेंना ही निवडणूक जिंकणं थोडंसं अवघड होईल. पण जर ते अजित पवार गटाकडे गेले तर शिवाजीराव आढळराव पाटलांचं आव्हानच राहणार नाही, कारण शिवाजीराव आढळराव पाटील हे मुळामध्ये शिंदे गटाचे आहेत आणि शिंदे गट हा भाजपसोबत आहे, अजित पवारांसोबत आहे. त्यामुळे अजित पवार स्वाभाविकपणे शिरूरवर आपला क्लेम सांगतील, कारण माझे 4 आमदार आहेत माझ्याकडे आणि माझ्यासोबत जर 4 आमदार असतील तर अर्थातच ही जागा मला मिळाली पाहिजे असं अजित पवार स्वाभाविकपणे म्हणतील. शिवाय विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा दावा असणार, तिथे डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार, याच्यामध्ये काही शंका नाही जर असं झालं तर. पण त्या केसमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे उभे राहू शकत नाहीत. जरी उभे राहिले तर ते अपक्ष असतील. अपक्ष उभे राहिल्यानंतर त्याला खूप मर्यादा आहेत. आढळराव पाटलांचं मुळामध्ये गेली 5 वर्ष ते खासदार नाही आहेत, त्यामुळे थोडेसे ते मागे पडले आहेत. क्रमांक 1. क्रमांक 2 वयाचा मुद्दा आहे, हा एक भाग आहे. आणि क्रमांक 3 अपक्ष असल्यामुळे बाकीच्या पक्षांची रसद मिळत नाही. आणि क्रमांक 4 चिन्ह जे असतं ते लोकांच्या ओळखीचं नसतं, त्यामुळे त्याचाही फायदा काही होणार नाही. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांचा त्यांना तसा काही उपयोग नाही जर ते अपक्ष उभे राहिले तर. त्यामुळे अजित पवार गटासोबत जर आपण गेलो तर आपण जिंकू शकतो असं कदाचित डॉक्टर अमोल कोल्हेंना वाटू शकतं. आता याच्यामध्ये पंचायत झालेली आहे शिवाजीराव आढळराव पाटलांची. बिचारे ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था आहे. हे मुळामध्ये त्यांचा अमोल कोल्हेंनी पराभव केला मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतर अर्थातच शिवाजीराव आढळराव पाटील हे माजी खासदार झाले आणि पुढच्या निवडणुकीची तयारी करू लागले. त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उभं राहायचं अशी अपेक्षा होती. तेव्हा अशी अपेक्षा होती की अमोल कोल्हेच्या विरोधामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील उभे राहतील. पण त्यात पण अडचण होती, कारण 2019ची मागची लोकसभा निवडणूक त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. त्या अशा घडल्या की महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, महाविकास आघाडी स्थापन झाली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेना आली. त्यामुळे आढळराव पाटलांची पंचायत झाली अशी की अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, पण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबतच म्हणजे महाविकास आघाडीसोबत. त्यामुळे 2024ची जेव्हा लोकसभा निवडणूक होईल तेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे असतील आणि आपला विचार केला जाणार नाही, विद्यमान खासदार म्हणून अमोल कोल्हेंनाच उमेदवारी दिली जाईल. म्हणून मग त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला की पुढच्या निवडणुकीमध्ये समजा महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे असतील तरी आपण शिंदे गटाचे उमेदवार असू, आपण शिवसेनेचे उमेदवार असू त्या गटाच्या, असा त्यांचा प्रयत्न होता. पण आता उलटं होऊ शकतं. जर पुन्हा सगळंच बदललं, अमोल कोल्हे या गटाचे उमेदवार झाले
तर मग आढळराव पाटील काय करणार हा प्रश्न आहे. आणि आढळराव पाटलांना महाविकास आघाडीनं उमेदवारी देणं हे फार काही शक्य होईल असं दिसत नाही. ऐन वेळी शिंदे गटातून उडी मारून पुन्हा इकडे येणं हेही गैरसोयीचं आहे. त्यामुळे त्यांची फारच मोठी पंचायत झालेली आहे. मग त्यांची अडचण अशी आहे की मुळामध्ये ते शिवसैनिक जरी असले तरी कट्टर शिवसैनिक इथे त्यांच्यासोबत फारसे आहेत असं काही दिसत नाही, कारण ते बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. तिथे शरद सोनवणे त्यांच्यासोबत आहेत जुन्नरचे, पण त्यांचे एकूणच त्यांची ताकद मर्यादित आहेत. शरद सोनवणे हे माजी आमदार आहेत जुन्नरचे, त्यामुळे तिथे फार फायदा होणार नाही. सत्यशील शेरकर त्यांच्यासोबत आहेत, पण असे अगदीच काही मोजके अपवाद वगळले तर फारसा तिथे त्यांना फायदा होईल असं नाही. याच्या उलट मात्र इकडे मात्र दिलीप वळसे पाटील आहेत, अतुल बेनके आहेत, दिलीप मोहिते आहेत. ही सगळी मंडळी जी आहेत, त्या सगळ्या, चेतन तुपे आहेत, या सगळ्या मंडळींचा, महेश लांडगे आहेत, या सगळ्यांमुळे मात्र अमोल आणि प्लस अमोल कोल्हे म्हणजे हे सगळे घटक पक्ष एकत्र आणि अधिक अमोल कोल्हेंची उमेदवारी, याचा फायदा अमोल कोल्हेंना होऊ शकतो. आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे अमोल कोल्हेंचे त्या परिसरामध्ये 2 जे प्रकल्प आहेत, मगाशी मी उल्लेख केला इंद्रायणी मेडिसिटी आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन, हे प्रकल्प त्यांना हवे होते. पण जेव्हा ते इकडे गेले शरद पवार गटाकडे, तेव्हा मात्र ते प्रकल्पांचं भविष्य जरा अंधकारमय झालं. पुन्हा सत्तेमध्ये गेले तर ते प्रकल्प नीटपणे मार्गी लागतील. त्यामुळे आता डॉक्टर अमोल कोल्हे काय निर्णय घेत आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अमोल कोल्हे सातत्यानं आयडियॉलॉजीबद्दल बोलत असतात, विचारसरणीबद्दल बोलत असतात. शरद पवारांच्याबद्दल बोलताना ते कायमच आदर्शवादाचा उल्लेख करतात. जो आदर्शवाद ते सांगतात त्या आदर्शवादाच्या अनुषंगानं हा निर्णय ते घेतील का, हाही विचार करण्याचा मुद्दा आहे. कारण शेवटी असं आहे की भाजप आणि भाजपचा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडी यांची आघाडी, या दोघांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आयडियॉलॉजिकल एक मुद्दा आहे, आदर्शवादाचा एक मुद्दा आहे. त्या आदर्शवादाच्या अनुषंगानं अमोल कोल्हे ज्या प्रकारची मांडणी करत असतात, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या निमित्तानं ज्या प्रकारची धर्मनिरपेक्षता आणि या सगळ्या मूल्यांची शिकवण देण्याचा प्रयत्न ते करत असतात, ज्या प्रकारच्या महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला पाहिजे अशा प्रकारची मांडणी ते करत असतात, ज्या प्रकारचं सामंजस्य, सलोखा वगैरे वगैरे या अनुषंगानं डॉक्टर अमोल कोल्हे भाषणांमध्ये बोलत असतात. संसदेमध्ये या प्रकारच्या विषयांवर ते अगदी आक्रमकपणे बोलत असतात. या सगळ्या संदर्भामध्ये खरोखरच त्यांची वैचारिक मुद्द्यांची, आदर्शवादाची बांधिलकी किती आहे ते येणाऱ्या काळात कळेलच. त्यापेक्षाही पॉलिटिकल करेक्टनेस हाही मुद्दा कदाचित अनेकदा फार महत्त्वाचा असतो. काय होईल माहिती नाही आहे, पण अजित पवार गटानं अपात्र ठरवण्याच्या खासदारांच्या यादीमधून अमोल कोल्हेंचं नाव वगळणं आणि अमोल कोल्हेंनी अजित पवारांची लगेच मंत्रालयामध्ये भेट घेणं आणि त्यांनी अजित पवारांनी अमोल कोल्हेंना ऑफर दिलेली आहे अशी कुजबूज सुरू होणं, या तिन्हीमध्ये फक्त योगायोग आहे असं म्हणायचं काही कारण नाही. बघूया काय घडेल ते आपण बघूया. आत्ता अभि तो पार्टी सुरू हुई आहे, आत्ता कुठे सगळ्या हालचाली सुरू झाल्यात, पिक्चर अभि बाकी आहे. काय काय होतं आहे ते आपण बघत राहूच. एनिवे पुन्हा भेटू.